सभा प्रश्नमंजुषा 2. प्रश्न 1. संविधान सभेची शेवटची बैठक कोणत्या तारखेला झाली? तर पुढील ऑप्शन आहे विचार करा आणि उत्तर सांगा. 26 नोव्हेंबर 1949, 24 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950, 9 डिसेंबर 1946. तर बरोबर उत्तर आहे 24 जानेवारी 1950. स्पष्टीकरण: संविधान सभेची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950ला झाली, ज्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. नंतर राष्ट्रीय गान आणि राष्ट्रीय गीताची स्वीकृती आणि संविधानाच्या प्रतींवर सह्या झाल्यात. ओके. प्रश्न क्रमांक 2. भारतीय संविधान कधी अंमलात आले आणि भारत प्रजासत्ताक झाला? तर याचं उत्तर सांगा. 24 जानेवारी 1950 आहे की 26 जानेवारी 1950 आहे की 26 नोव्हेंबर 1949 की 15 ऑगस्ट 1947? तर बरोबर उत्तर आहे 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950ला संविधान अंमलात आले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली. संविधान सभा अंतरिम संसद बनली. हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आता वरील दोन्ही प्रश्नात जर तुम्ही बघितला तर पहिल्या जी तारीख आहे आपली 24 जानेवारी, तिथे राष्ट्रपती म्हणून निवड झाली डॉक्टर राजेंद्र प्रसादची. पहिली निवडच व्हायला हवी. आणि नंतर त्यांनी काय घेतली, 26 जानेवारीला शपथ पण घेतलेली आहे. 25 जानेवारीला असं काही झालेलं नाही आहे. दोनच डेट लक्षात ठेवायच्या आहे, 24 जानेवारी आणि 26 जानेवारी. आणि जी आपली संविधान सभा होती ती अंतरिम संसद बनली आणि हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.